मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःख दाहा आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत. 14. मात्रा स्पर्शाः इंद्रिय विषयांची जाणीव. तू केवळ कौंतेय हे कुंतीपुत्रा. शीत हिवाळा, उष्ण उन्हाळा, सुख सुख, दुःख आणि दुःख, दाहा देणारे, आगम येणे, अपायिनः अदृश्य होणारी, विनाश पावणारी, अनित्यः अनित्य, तान त्या सर्वांना, तितिक्षस्व केवळ सहन करण्याचा प्रयत्न कर. भारत हे भरतवंशजा. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तात्पर्य: योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते, तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियतकर्मापासून ढळू नये. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. अर्जुनाला ज्या 2 नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याला कौंतेय नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या महानतेचा बोध होतो. दोन्ही बाजूंनी त्याचा वारसा थोर होता. थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते, म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही.